नवनाथ वाघमारे या ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने मराठा समाजाच्या भावना दुखावतील असे वादग्रस्त वक्तव्य केले असून या वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यामुळे येवला पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येईल। तसेच गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला। या मागणीचे निवेदन येवला शहर आणि तालुका पोलिसांना देण्यात आले। 70 वर्षापासून ज्या समाजावर सातत्याने अन्याय होत आहे आणि तो समाज या ठिकाणी संविधानाच्या पद्धतीने लढा देत आहे आणि अशा मराठा समाजावरती श्री नवनाथ वाघमारे यांनी कुठेतरी वादग्रस्त विधान करून या ठिकाणी समाजामध्ये तीड निर्माण होईल अशी भूमिका आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी मांडली। कुठेतरी मराठा समाज निजामाची औलाद आहे। खऱ्या अर्थानं नवनाथ वाघमारे यांनी मराठ्यांचा अभ्यास केला पाहिजे की ज्या वेळेस खऱ्या अर्थाने या राष्ट्रावर या देशावर संकट आलेले आहेत त्यावेळेस मराठा समाज खऱ्या अर्थाने त्या संकटाला लढा देण्यासाठी किंवा न्याय देण्यासाठी पुढे ताकदीने उभा राहिलेला आहे। वाघमारेला खऱ्या अर्थाने आपल्या कुठेतरी बागची बाजू सांभाळली पाहिजे। हे गोष्टी न करता मराठा समाजावर असा अपद्रव पद्धतीचा अपशब्द वापरून मराठा समाजावर अशा पद्धतीने या पद्धतीने भाषा वापरून कुठेतरी चुकीचं आहे। म्हणून करता लासलगाव येवला परिसराच्या वतीने किंवा समाज बांधवांच्या वतीने येवला तालुक्याचं जे काही ग्रामीण पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी ताकदीने मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे। याची जर पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही, गुन्हा दाखल जर झाला नाही तर याच्यापेक्षा ताकदीने या ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरेल याची नोंद या ठिकाणी शासनाने घ्यायची। नवनाथ वाघमारे यांनी बीड येथील सभेच्या ठिकाणी मराठा समाज हा निजामाच्या पोटच्या आहेत असा अपशब्द या ठिकाणी वापरला। त्यामुळे सकल मराठा समाज येवला व लासलगाव यांच्या वतीनं या ठिकाणी येवला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अर्ज केला आहे व लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई होऊन गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी सकल मराठा समाज येवला व लासलगावच्या वतीनं आम्ही केलेली आहे। मुळात मराठा समाज हा शांतताप्रिय समाज आहे आणि या समाजावरती इतर समाजाच्या कोणी एखाद्या व्यक्तीने किंवा गृहस्थाने अशी टिप्पणी करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम या ठिकाणी करू नये अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। व दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।